हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल वंडर्स अँड वाटा। आज आम्ही आलेलो आहोत ईस्टर्न आयडाहो स्टेट फेअरमध्ये। थोडक्यात सांगायचं झालं तर अमेरिकेच्या जत्रेमध्ये। इथे अमेरिकेत लेट समर आणि अर्ली फॉल्स या सीझनमध्ये बऱ्याचशा स्टेटमध्ये या फेअर्स होत असतात। त्यातलीच ही एक फेअर आयडाहो स्टेटमधली ब्लॅकफूट या सिटीमधली। तर मग चला बघूया या अमेरिकेच्या जत्रेत काय काय खास आहे। सगळ्यात आधी तर आम्ही गाडी पार्क केली, मग फेअरसाठी तिकीट्स घेतले आणि आता आम्ही आत आलेलो आहोत। तर मग इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत। खूप इंटरेस्टिंग वस्तू, शोच्या वस्तू विकण्यासाठी आहेत। शॉपसोबत इथे एक एक्झिबिशन पण आहे। हे आहे आर्ट एक्झिबिशन। इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटिंग्स लावलेल्या आहेत आणि या सर्व पेंटिंग्स लहान मुलांनी काढलेल्या, प्रोफेशनल लोकांनी काढलेल्या आहेत आणि या सर्व पेंटिंग्स त्यांनी इथे सेलसाठी ठेवलेल्या आहेत। आणि या एक्झिबिशनमध्ये स्कल्पचरसुद्धा आहे, जे की आपण एक मागे बघितलेलं आणि हे समोर दिसत आहे। छान आहे ना हे। एक्झिबिशन बघितल्यानंतर आम्ही बाहेर आलो। मग आम्हाला बाहेर दिसले गेम्स, राईड्स, जे की आपल्या भारताच्या जत्रेतसुद्धा असतात। या सर्व राईड्स आणि गेमसाठी एक स्पेसिफिक क्रेडिट असतं। 6 क्रेडिट, 8 क्रेडिट, 5 क्रेडिट अकॉर्डिंग टू दॅट गेम और राईड। सो मग जेव्हा आपण तिकीट घेतो तेव्हा आपल्याला एक बँड मिळतो, त्यावर एक QR कोड असतो। सो सपोज $20ला 20 क्रेडिट्स मिळतात। सो मग QR कोड स्कॅन केल्यानंतर जितकं पण तिकीट असेल त्या गेमचं, तितके क्रेडिट आपण परचेस केलेल्या क्रेडिट म्हणून मायनस होऊन जातात। अशा प्रकारे इकडे तिकीट्स आहेत गेम्स आणि राईड्ससाठी। हा समोरचा पाळणा बघून तर आपल्या गावाकडच्या या जत्रेचीच आठवण झाली। या सर्व राईड्स बघितल्यानंतर आम्ही पण 2-3 राईड्स एन्जॉय केल्या। खूप मजा आली। मग आम्ही आलो खाण्यासाठी। मग तुम्ही बघता इथे खूप सारे खाण्याचे स्टॉल्स लागलेले आहेत। मग काय घ्यायचं काही कळतच नव्हतं। मग शेवटी आम्ही घेतले कर्ली पोटॅटोज। ते दिसायला खूप छान होते, पण थोडे ऑइली होते। ठीक आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।